सुरुवातीच्या काळात पॅन्थरचा सगळ्यात मोठा संघर्ष शिवसेनेसोबतच झाला. मुंबईची वरळीची दंगल असेल किंवा त्या काळात दगडफेक व्हायची सभांवरती, किंवा नंतर नामांतराच्या वेळेस सुद्धा शिवसेनेचा विरोध होता तिकडे. शिवसेनेचा खूप वेगळा संघर्ष राहिला. ते पॅन्थरच्या काळामध्ये असं होतं की एकतर शिवसेना आणि पॅन्थर यांच्यामध्ये दुश्मनी होती. दुश्मनी असण्याचं कारण हे होतं की शिवसेना हिंदुत्ववादी आहे, आम्ही तर हिंदुत्वाला विरोध करणारे आहोत, हिंदू धर्माला विरोध करणारे नाही पण हिंदुत्वाला विरोध करणारे आहोत. आणि बाळासाहेब ठाकरे यांची काही भाषणं अशी असायची की बाबासाहेब आंबेडकर हे निजामाचे त्यांचे चांगले संबंध होते असं ते म्हणायचे. ते आमच्या लोकांना आवडायचं नाही. आणि मग त्यावेळेला मी लगेच स्टेटमेंट सगळ्यात अगोदर द्यायचो की नाही, आमचा याला कडून विरोध आहे, बाळासाहेबांच्या मताचे आम्ही समज नाही. आणि मग पॅन्थरचा म्हणजे आता बरीच विधानं तेव्हा कॉन्ट्रोवर्शियल ठरली होती. बाळासाहेब ठाकरेंची विधानं खूप, म्हणजे ते घरात खायला नाही पीठ, कशाला पाहिजे विद्यापीठ वगैरे, म्हणजे असे ते म्हणाले होते. म्हणजे ते असं ते म्हणाले होते. पण नंतर ज्या वेळेला बाळासाहेबांच्या घरी मी गेलो होतो मंत्री असताना, आणि नामांतराचा ठराव जो संमत झाला तो मी मंत्री असताना मी पवार साहेबांना म्हणालो होतो की नामांतर आपण सोडवत असाल तर आम्ही तुमच्यासोबत येतो. आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा काँग्रेस सोबत आला, काँग्रेस एकत्र होती त्यावेळेला. आणि आपल्या आरपीआयच्या आमचा आरपीआय ऐक्य झालं होतं त्यावेळेला 90ला. मग त्या ऐक्यामध्ये सगळ्यांनी आपल्या संघटना बरखास्त केल्या आणि मग आम्हाला सांगितलं तुमची पॅन्थर बरखास्त करा. तर आम्ही सांगितलं आमची पॅन्थर गावागावामध्ये आहे, दलितांचं संरक्षणाचे मोठं कवच आहे, तर आमची पॅन्थर तुमच्यासोबतच राहील, आरपीआय सोबतच राहील, पण आम्हाला ते बरखास्त करू देऊ नका. पण या सगळ्यांनी कोणी ऐकलं नाही. मग माझ्यासमोर हा प्रश्न होता की समाजासोबत जायचं असेल तर पॅन्थर डिझॉल्व्ह केली पाहिजे. आणि समाजाचा डाग आपल्या अंगावर यांनी बेकी केली आणि ऐक्य तोडलं, हे इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचा निर्णय आपला असू नये. पॅन्थर राहिली पाहिजे आग्रह ठीक आहे, पण जर ऐकले नाही तर आपण समाजासोबत राहिलं पाहिजे, ऐक्यासोबत राहिलं पाहिजे. म्हणून माझ्या सहकार्यांना मी समजावून सांगितलं आणि मग आम्ही दलित पॅन्थर डिझॉल्व्ह केली आम्ही, आणि आम्ही ऐक्यामध्ये आलो. मग ऐक्यामध्ये आल्यानंतर मग युती कोणासोबत करायची, तर माझा आग्रह असा होता की शिवसेना भाजपच हा नंबर 1चा शत्रू आहे, तर त्यांना हरवण्यासाठी आपण काँग्रेससोबत जायला हवं. बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं की नाही आपण त्याच्यासोबत नाही जायचं, आपण जनता दलासोबत जायचं. बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की आपण जनता दलासोबत जायला पाहिजे. तर मी त्यांना माझं मॅथमॅटिक्स सांगत होतो की आपला पहिला शत्रू जर आपण ठरवलेला आहे शिवसेना भाजप, तर दुसरा शत्रू समजा काँग्रेस आहे, पण त्याच्यासोबत जायला काय हरकत नाही. एका मोठ्या दुश्मनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर आपल्याला छोट्या दुश्मनासोबत जायला हवं, अशी राज्यातली पॉलिटिकल परिस्थिती आहे. पण बाळासाहेब काय केलेलं आहे, मी सांगत होतो की आपण शरद पवारांना बोलूया आणि आपण आपल्यासाठी 30% सत्ता मागूया, त्यामधली 25% तरी सत्ता आपल्याला मिळेल. आणि पवार साहेबांना माहित होतं की आरपीआयचा पाठिंबा असल्याशिवाय आपण सत्तेवर येत नाही. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या सभा फार मोठ्या मोठ्या व्हायच्या, इंदिरा गांधीच्या सभा ज्या व्हायच्या त्याच्यापेक्षाही मोठ्या म्हणा किंवा त्या तुलनेमध्ये त्यांच्या व्हायच्या. तर त्यामुळं सगळा ओबीसी समाज जो आहे हा ओबीसी आणि काही मराठा बाप आणि मुलगाचे शिवसैनिक, तरुण पिढी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेकडे आलेली होती. त्यामुळे शरद पवारांना माहित होतं की आरपीआय आपल्यासोबत आला नाही की आपण काय सत्तेमध्ये येत नाही, आपण काही जिंकत नाही. मग माझा आग्रह होता की बाबा आपण हे केलं पाहिजे. तर मग पक्षामध्ये एकमत झालं नाही आणि बहुमताचा निर्णय तर झाला आणि मग आम्ही काँग्रेससोबत मी एकटा गेलो आणि ते तिघेजण काय माझ्यासोबत आले नाहीत. गवई साहेब बोलले की आता मी काय आठवले तुमच्यासोबत येत नाही, कारण माझी लोक बदनामी करतात, ते नेहमी काँग्रेससोबत असतात, त्यामुळे तिथे आमच्यासोबत आले नाही. तर आम्ही सगळ्यांनी मिळून जर पाठिंबा दिला असता काँग्रेसला तर आपले त्या मंत्रिमंडळामध्ये 10, 12, 15 मंत्री झाले असते. 15%ची अट नव्हती तेव्हा नव्हती. हो,
पण तुम्ही एकटेच गेलात मग त्याच्यासोबत, तुम्ही पवारांसोबत गेलात आणि तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदाच परिवहन मंत्री केलं होतं की समाज कल्याण मंत्री केलं मला होतं? समाज कल्याण मंत्री केलं होतं. पण समाज कल्याण, रोजगार हमी आणि दारूबंदी प्रचार अशी 3 खाती होती माझ्याकडे. नंतर सुधाकर नाईक आल्यानंतर मला समाज कल्याण बरोबर ट्रान्सपोर्ट मिळालं, परिवहन, दारूबंदी प्रचार मिळाला आणि एम्प्लॉयमेंट गॅरंटी तर दुसऱ्यांना दिलं होतं. तर तेवढ्याला 5 वर्ष आपण मंत्री राहिलो तेवढ्याला.